त्याला मी तळून घेणार आहे। त्याच्यात कॉर्नफ्लोअर आपण जसं टोफूसाठी टाकलं होतं तसंच बटाट्यामध्ये पण आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर लावूया। आणि बरं, हे जेव्हा आपण उकळवले होते बटाटे तेव्हा पाण्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ थोडं आतपर्यंत बटाट्यामध्ये शिरेल त्या दृष्टीने। त्याचबरोबर ना मी इथे एक काम करतो, थोडंसं कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालतोय। स्टॉकच टाकू आपण। आता रंग यायला लागलेला आहे बटाट्यांना। आता हे बटाटे तळलेले आपण आपल्या सॉसमध्ये टाकणार आहोत। थोडंसं आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत। कॉर्नफ्लोअरचं जे पाणी आहे, आपला जो सॉस आहे त्याला थिकनेस देण्यासाठी किंचित कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आपण। थोडं व्हिनेगर सगळ्यात शेवटी। बस, लांब जी कांद्याची पात आहे ती पण आता टाकतोय मी। थोडंसं सॉल्ट। चला, ही डिश आपली तयार झालेली आहे शांघाय स्टाईलमध्ये। बटाटे आणि मशरूम, पटॅटो मशरूम शांघाय स्टाईल रेडी आहे। ते इथे ठेवतोय मी। इथे आपण टोफू फ्राय करून घेतलं आहे। सॉल्ट अँड पेपर टोफू पण करून घेऊया। आता एक काम करू, आपण एकाच वेळी 2 पॅन चालू केलेले आहेत। एका ठिकाणी आपण करणार आहोत सॉल्ट अँड पेपर टोफू आणि इकडे आपण करू स्टर फ्राईड व्हेजिटेबल। माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्याला स्टर फ्राय करूया। दोन्ही पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। सॉल्ट अँड पेपर टोफूसाठी आपण थोडंसं जिंजर गार्लिक आलं लसूण आपण दोन्ही पण चॉप केलेलं याच्यात टाकतोय। आणि लसूण थोडं जास्ती प्रमाणात आहे, आलं कमी आहे। आणि बारीक चिरलेला कांदा पण याच्यात टाकतोय आपण। या इकडे पण आपण स्टर फ्राईड व्हेजिटेबल करतोय। 1-2 चमचे आपण लसूण टाकलेलं आहे आणि 1 चमचा आलं आहे। त्याचबरोबर मोठे कांद्याचे तुकडे टाकतो याच्यात। काय आहे की आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पण हॉटेल्समध्ये वगैरे असे जर मोठ्या रेंजवर 5-6 हंड्या किंवा मोठे पॅन्स चालू असले की आम्हाला जरा बरं वाटतं, हां काहीतरी चाललं आहे। नाही तर मग काय 1-1, 2-2 याच्यात मजा येत नाही। असं चालू व्हायला असलं पाहिजे नेहमी, मजा येते। ज्या टाकतो चिली फ्लेक्स, थोडं चिलीज, हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत। त्याला मी जरा लसूण थोडासा ब्राऊन करून घेतला आहे, कारण की याला खूप जास्ती काही गोष्टी याच्यात टाकत नाहीत आपण, पण त्याला चव देणारी ही गोष्ट ती आहे म्हणजे लसूण आहे याच्यामधला स्टर फ्राईड व्हेजिटेबलमध्ये। त्याच्यामुळे तो थोडासा ब्राउनिश करून घेतलेला आहे। कलर पेपर्स टाकलेले आहेत। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही। मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?